आणि हे बघा नवीन गाड्या आलेत दापोलीत आणि टोटल 8 गाड्या आलेत. सो आज ज्यांचं उद्घाटन आहे योगेशदादा कदम आपले आमदार उद्घाटन करण्यात आले. सो तुम्ही बघा टोटल 8 गाड्या आलेत. तुम्ही लालपरी स्पेशल बघू शकता. तुम्हाला आपल्या दापोली डेपोमध्ये आहेत. आत्ताच आज 26 जानेवारी आहे. 26 जानेवारीबद्दल आले शायद बघू शकता. थांबा सगळ्या गाड्या बंद पोरग्याचा मॅच केला काय झालं. यांच्या शुभ हस्ते हा एसटीचा लालपरीचा सोहळा या ठिकाणी लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. तरी माननीय योगेशदादा कदम यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. त्यांच्यासोबत आलेले त्यांचे सर्व सहकारी आणि दादांना विनंती करेन की कृपया आपण बसून घ्यायचं आहे. किशोरबाई देसाई त्याचप्रमाणे सर्व सन्माननीय दापोली नगरपंचायतचे नगरसेवक एस टीचे आगार व्यवस्थापक माननीय उबाळे सर यांनी देखील या ठिकाणी बसून घ्यायचं आहे. आज या ठिकाणी लालपरी म्हणजेच आपल्या एस टीचा नवीन गाड्या या ठिकाणी दापोली आगारामध्ये ताफ्यामध्ये सामील झालेल्या आहेत. लालपरी नेहमीच महाराष्ट्रामध्ये फेमस आहे. यासाठी आपल्या दापोली मंडणगड खेडचे लोकप्रिय तरुण तडफदार आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री माननीय योगेशदादा कदम यांच्या अथक पाठपुराव्यामुळे आणि प्रयत्नामुळे ह्या गाड्या या ठिकाणी दापोली आगाराच्या ताफ्यामध्ये आज आपण लोकार्पण करत आहोत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण दादांनी या ठिकाणी सततचा पाठपुरावा केल्यामुळेच आज दापोली आगाराला या नवीन गाड्या मिळालेल्या आहेत. त्याचप्रमाणे मराठी पत्रकार परिषद दापोली यांच्या देखील पाठपुराव्यामुळे या गाड्या आज दापोली आगाराच्या ताफ्यात या ठिकाणी लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे. मी आपल्या या दापोली आगाराचे आगार व्यवस्थापक माननीय उबाळे सर यांना विनंती करेन की माननीय योगेशदादा कदम यांचं या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन स्वागत करायचं आहे. दापोली आगाराचे आगार व्यवस्थापक माननीय उबाळे साहेब शाल श्रीफळ पुष्पगुच्छ. कारण नक्कीच या ठिकाणी दादांचा नेहमीच एक हे राहिलेला आहे की दापोली शहर हे या ठिकाणी दापोली शहर उन्मेष राजे साहेबांचा या ठिकाणी पुष्प देऊन सन्मान करतील उबाळे साहेब. शिवसेनेचे तालुका प्रमुख उन्मेष राजे साहेबांचा या ठिकाणी पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे चारुता कामतेकर मॅडम यांचं देखील पुष्प देऊन स्वागत करतील. त्याचप्रमाणे किशोरबाई देसाई यांचं देखील स्वागत उबाळे साहेब या मंडळाचे आगार व्यवस्थापक करतील. दीप्ती निकाळजे मॅडम यांचे देखील स्वागत उबाळे साहेब करतील. प्रशांत कालेकर साहेब यांचं देखील स्वागत आपल्या आगार व्यवस्थापक उबाळे साहेब करतील. प्रीती शिर्के मॅडम यांचं देखील स्वागत आगार व्यवस्थापक करतील. त्याचप्रमाणे मंडणगड नगरपंचायतच्या सन्माननीय नगरसेवक गाग मॅडम यांचं देखील स्वागत या ठिकाणी उबाळे सर करतील. सॉरी माफ करा, मी
दापोली नगरपंचायतच्या नगरसेविका. त्याचप्रमाणे मेनन मॅडम यांचं देखील स्वागत आगार व्यवस्थापक साहेब यांना विनंती करतो की त्यांनी करायचं आहे. शबनम मुकादम माजी नगरसेवक यांचं स्वागत उबाळे साहेब करतील. राजेंद्र पेटकर माजी नगराध्यक्ष यांचं स्वागत उबाळे साहेब करतील. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य निलेश शेठ यांचं स्वागत. प्रमाणे आपण दादांना या ठिकाणी मी विनंती करतो, थोडं आज 26 जानेवारी असल्यामुळे कार्यक्रम एकदम व्यवस्थित त्यांचं राष्ट्रीय एसटी कामगार सेना यांच्यामार्फत 2 मिनिटं दादांचा या ठिकाणी आपण सन्मान करूया पुष्पगुच्छ देऊन. 2च आहेत सन्मान. राष्ट्रीय कामगार सेना उद्घाटन करायचं या गाडीचं. एकनाथ शिंदे साहेब प्रणित राष्ट्रीय कामगार सेना यांच्या वतीने या ठिकाणी दादांचा सत्कार करताना, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटना यांच्या वतीने देखील पुष्प देऊन आपण करणार आहोत. त्याचप्रमाणे एसटीचे पोर्टरसचे जाधव यांनी देखील दादांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे. महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटना थोडंसं वेळेचं बंधन असल्या कारणाने आणि व्यस्त आज 26 जानेवारी असल्यामुळे पुढील कार्यक्रमाला दादांना जायचं आहे. आणि ह्या 80 गाड्यांमधल्या किमान 40 गाड्या तरी आता पुढच्या काही महिन्यामध्ये आपल्याला नवीन गाड्या पाहायला मिळतील अशा पद्धतीने आपण नियोजन आपण केलं आहे. एकंदरीत गाड्यांचा प्रश्न आता जवळपास सुटत आलेला आहे. आता दापोली आगाराची जी व्यवस्था आहे त्या बाबतीत नक्कीच आपण ते प्रयोजन करतोय. आपल्या एस टी स्टँडचं सुशोभीकरण असेल किंवा कर्मचाऱ्यांच्या वसाहतीचं सुशोभीकरण असेल, या सगळ्या बाबतीमध्ये नक्कीच आपल्या महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रतापरावजी सरनाईक साहेबांकडे मी स्वतः पाठपुरावा करतोय आणि लवकरच त्याला देखील यश येईल. आपण ह्याला देखील दुरुस्तीला आपण योग्य आपण निधी मंजूर करून घेऊ. दापोलीमध्ये हे उद्घाटन होत असताना, अनावरण होत असताना खेड आणि मंडळाला देखील काय अन्याय होऊ देणार नाही. अन्य दोन्ही तालुक्यांमध्ये देखील ज्या सुसज्ज गाड्या नव्याने येणं अपेक्षित आहे त्या गाड्या आणल्या जातील. त्याला आपल्या कोणालाही अडचण येणार नाही याचा शब्द आपला सण इथे देतोय. फक्त आता ड्रायव्हरच्या माझ्या सूचना राहतील तर नवीन गाड्या असतील त्या चांगल्या सांभाळा, त्या आपण दीर्घकाळ चालल्या पाहिजे अशा पद्धतीने आपण मेंटेनन्स झाला पाहिजे. आणि माझ्या सर्व कर्मचाऱ्यांना सर्व अधिकाऱ्यांना माझ्या सूचना असतील की या नवीन गाड्यांचा सांभाळ करत असताना आपल्या कोकणामधील रस्ते हे अरुंद रस्ते असतात. डोंगर खोऱ्यामध्ये गाड्या चालवत असताना आपण ते सांभाळून चालवायचे आहेत. आपल्या प्रवाशांची काळजी ही आपण सर्वांनी अधिक घ्यायची आहे असं माझ्या सूचना असतील. एकंदरीत आपल्या सर्व नागरिकांना पुन्हा एकदा आजच्या ह्या प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. मी तेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. हे पर्यटन स्थळ आहे, हे महाराष्ट्रामध्ये उंचवण्यासाठी अधिकाधिक दादांच्या माध्यमातून नक्कीच प्रयत्न होतील. त्यातला हा पहिला टप्पा आपण पार केलेला आहे आणि पुढील कालावधीमध्ये ज्या ज्या गोष्टी या दापोली आगारासाठी करायच्या आहेत त्यासाठी माननीय मंत्री महोदयांनी या ठिकाणी शब्द दिलेला आहे. मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो आणि आजच्या या लालपरी एस टीच्या लोकार्पण सोहळ्याचं श्रीफळ वाढवून उद्घाटन करावं असं मी मंत्री महोदयांना या ठिकाणी विनंती करतो. दापोली, मंडणगड आणि खेड या तिन्ही मतदारसंघातील आगाराची या ठिकाणी सुशोभीकरण, त्याचप्रमाणे नवीन गाड्यांचा ताफा, त्याचा हा पहिला टप्पा या ठिकाणी संपन्न होताना दापोली आगारामध्ये 8 नवीन लालपरी गाड्यांचं लोकार्पण माननीय महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेशदादा रामदासभाई कदम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. सर्वांनी दापोली तालुक्यामध्ये पर्यटन अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीने ही पहिली वाटचाल, कारण लालपरी ही गावोगावी खेडोपाडी पोचलेली आहे आणि प्रवाशांना अधिकाधिक चांगल्या सुविधा,
शासनाच्या माध्यमातून कशा देता येतील यासाठी सतत धडपडणारे आपल्या मतदारसंघाचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांनी पाठपुरावा करून आत्ता या 8 नवीन गाड्या दापोली आगारासाठी दिलेल्या आहेत आणि महाराष्ट्र राज्याचं हे जे सरकार आलेलं आहे ते विकासात्मक धोरण घेऊन चालणारं असं सरकार आहे. त्यामुळे परिवहन मंत्री देखील माननीय प्रतापजी सरनाईक साहेब आहेत. त्यामुळे दादांनी या ठिकाणी नक्कीच शब्द दिलेला आहे की या माध्यमातून मंडणगड, दापोली आणि खेड या तिन्ही आगारांचं कायापालट या येत्या 5 वर्षामध्ये नक्कीच होईल अशी आशा आपण या ठिकाणी बाळगूया. आणि योगायोग असा की दादा मंत्री झाल्यानंतर हा लोकार्पण सोहळा होतोय, त्यामुळे दापोलीकरांचा हा आनंद वेगळाच असणार आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून या ठिकाणी हा लोकार्पण सोहळा साजरा करायचा आहे. माननीय महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या शुभ हस्ते हा लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. 8 नवीन गाड्या लाल परी आपण म्हणतो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळासाठी दापोली आगारासाठी या ठिकाणी दादांच्या माध्यमातून अथक प्रयत्नातून या आज दापोली आगाराला मिळालेल्या आहेत. मी दापोली आगाराचे आगार व्यवस्थापक आणि त्यांच्या सर्व पदाधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने दादांचं या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो. ज्याप्रमाणे विकासात्मक धोरण घेऊन महाराष्ट्रामध्ये काम केलं आहे, त्या सरकारचा हिस्सा आपल्या दापोली मंडणगड खेडचे तरुण तडफदार लोकप्रिय आमदार योगेशदादा कदम म्हणजेच गृहराज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते हा सोहळा संपन्न होत आहे. हे आपल्या दापोलीकरांसाठी आणि दापोली आगारासाठी क्षण आहे. तेरी मारुली माडी इकडे माडी वाढ झाला फोडून. सर्व चालकांना विनंती असेल कृपया आपण नवीन गाड्यांचे जे चालक आहेत त्यांनी गाड्यांमध्ये बसून घ्यायचं आहे. प्रथम अतिशय अत्याधुनिक अशा या गाड्या आपल्या दापोली आगारामध्ये मिळालेल्या आहेत. स्वतः मंत्री महोदय या ठिकाणी लाल परीमधून एक फेरफटका मारताना आपल्याला पाहायला मिळत आहे. दापोली परभणी नवीन गाड्या या ताफ्यामध्ये दापोली आगाराच्या लोकार्पण झालेल्या आहेत आणि त्याचं भाग्य जे लागलेलं आहे ते आपल्या दापोली मंडळगड खेडचे लोकप्रिय सर्व तडफदार आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री माननीय योगेशदादा कदम यांच्या सोहळा बाकीच्या प्रवाशांनी कृपया बाजूला लोकप्रिय
प्रकारे इकडे उद्घाटन सोहळा झाला आहे. आमदार स्वतः एस टीमध्ये बसून फेरफटका मारायला गेले. याच त्या नवीन गाड्या आहेत. याच गाड्या आहेत. तो गाडीमध्ये जाईल आता. पूर्ण व्ह्यू बघा गाडीचा. परत आणते ना मला 5 बुरोटीचा आहे माझा. हो परत परत आणू दे. जानेवारी आणि आजच किती टोटल 8 गाड्या तरी लावलेल्या. योगेश दादा कदम त्या गाडीत आहे. आमदार अरे भाई नाही तिकीट नाही आहे काय. लालपरी आहे. पप्प्या ए पप्प्या येतील काय गाड्या परत. तिकडे सोडणार. तिकडून घरी तू कुठं होतास. मी मैदानात होतो. मैदान अजून बार नव्हते. तिकीट काढतो काढला तिकीट कंडक्टर नवीन कंडक्टर. महाराष्ट्र शासन. महाराष्ट्र शासन. महाराष्ट्र बेल कुठं आहे. वरती वरती डोक्यावर बेल आहे. बेल नका दे. बेल नका दे. आजपर्यंत आहे. पाठी चंद्र नाव चंद्र हे नको आयला आताच काढलेले आहेत. झालाय उद्घाटन केलेलं आहे. नको अजून. अरे हे असे कशाला ठेवले उगाच. वाट लागणार. झोपायला वाट लागणार. एक बस गेली राऊंड मारेल. आता आमची बस राऊंड मारेल. ही बघा अजून एक बस. खतरनाक वाटते बघ. स्टॉप केलं. Happy Republic Day! प्रजासत्ताक दिनाचा विजय. प्रजासत्ताक दिनाचा विजय. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. प्रजासत्ताक दिनाचा विजय.
भारत माता की जय, भारत माता की जय, प्रजासत्ताक दिनाचा विजय, प्रजासत्ताक दिनाचा विजय, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान। भारत माता की जय। तिकीट काढलाय बघ, कोणाला दापोली आमच्या गाव आहे, माझा तिकीट चार चौकीत म्हणजे चार चौकी काय बोला वारडा वारडा वारडा। भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, प्रजासत्ताक दिनाचा विजय, प्रजासत्ताक दिनाचा विजय, प्रजासत्ताक दिनाचा विजय, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान, भारत माता की जय, भारत माता की जय, बोलो जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, प्रजासत्ताक दिनाचा विजय, प्रजासत्ताक दिनाचा विजय, प्रजासत्ताक दिनाचा विजय, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान, भारत माता की जय। क्रिकेट खेलने के लिए सगळ्यात भारी आपलीच गाडी घातली। आता या 5 टप्प्याटप्प्याने इलेक्शन आहेत। दरवर्षी महाराष्ट्रामध्ये महामंडळाला प्राप्त होणार आहे, अत्यंत गरज होती। एखादी नवीन गाडी आली किंवा एखादा सुद्धा 5,000 गाड्या घेतल्या, त्यामुळे 4, 5, 6 वर्ष सरकार वापरून महामंडळाने गाड्या घ्यायच्या, त्यापेक्षा दरवर्षी नवीन गाड्या घ्यायच्या, जुन्या गाड्या करायच्या, हे चांगला निर्णय हा आपल्या सरकारने घेतला आहे। मला कल्पना आहे की मला वाटतं नागरिकांची भूमिका सातत्याने राहिलेली आहे की 2-3 रुपये आम्ही जादाचे घेऊ, परंतु आम्हाला प्रवास हा सोयीस्कर झाला पाहिजे, चांगला झाला पाहिजे, सुद्धा मिळाला पाहिजे। जर पैसे देऊन त्याची जर प्रवास हा व्यवस्थित होत नसेल
तर त्या बसेसना किंवा त्या सेवेने अडचण आली नाही. मला कल्पना आहे की जर दरवाढी झालेली असली तर सुद्धा नागरिक या दरवाढीच्या च्या निमित्ताने ज्या नवीन गाड्या प्राप्त होत आहेत आणि म्हणून त्याचं स्वागतच आपले महाराष्ट्राची जनता करेल हा आमचा विश्वास आहे. पण जे भाडेवाढ झालेली आहे त्या संदर्भात आता विरोधकांकडून टीका सुरू आहे. विरोधक टीका करतायत भाडेवाढ झाल्यामुळे जनतेची फसवणूक केली महायुतीच्या सरकारनं असं बोललं जाते. काय विचार करतो? मी पुन्हा सांगेन फसवणूक करायचा हा विषय नाही. एकंदरीत दरवाढीत बघा आज एस टी महामंडळ हे पूर्णपणे टप्प्यामध्ये गेलेलं आहे, पूर्णपणे तोट्यामध्ये आहे. आणि मला कल्पना आहे की ना नफा ना तोटा ह्या आधारावरती कुठल्याही संस्था शासकीय संस्था सरकारी संस्था चालत असतात, महामंडळ चालत असतात. परंतु दरवाढ केली नसती तर आज ह्या 5,000 बसेस घेणं किंवा आता जे आपले एस टी स्टँड आहेत त्यांची दुरवस्था आहे, कर्मचाऱ्यांसाठी ज्या वस्त्या ज्या आहेत त्यांची दुरवस्था आहे, या सगळ्या सुविधा जर का पुरवायच्या असतील तर मला वाटतं दरवाढीशिवाय पर्याय नव्हता आणि शेवटचा पर्याय म्हणून तिथे खूप इंटरेस्टिंग होता आणि झालाय समारोप, संपला कार्यक्रम. मान्य श्री योगेश दादा कदम उद्घाटन करायला आले होते, ते आता गेलेत. सो सर्व कार्यक्रम पण संपलाय. कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. बाय.